नमस्कार मित्रांनो, ग्रंथसार मराठीमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पहिल्या भागात आपण अध्याय 1 ते 11 मधील अद्भुत कथा पाहिल्या। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अध्याय 12 ते 21 मधील श्रीगुरूंच्या चमत्कारांचा आणि उपदेशाचा प्रवास सुरू करणार आहोत। श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे कार्य आणि त्यांनी भक्तांचा केलेला उद्धार जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरू करूया। श्री गुरुचरित्र अध्याय 12 ते 21 सविस्तर कथासार। अध्याय 12 संन्यास दीक्षा आणि मातापित्यांचा निरोप। मुंज झाल्यावर श्रीगुरूंनी आईवडिलांना त्यांच्या पूर्वजन्माची आठवण करून दिली। त्यांना पुत्रपौत्र होतील असा आशीर्वाद देऊन श्रीगुरू काशीला गेले। तिथे त्यांनी कृष्णा सरस्वती यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली। या अध्यायात खऱ्या संन्यासाचे महत्त्व आणि श्रीगुरूंचे तेजस्वी रूप वर्णिले आहे। अध्याय 13 शिष्यांचे कल्याण आणि तीर्थाटन। संन्यास घेतल्यावर श्रीगुरू तीर्थयात्रेला निघाले। त्यांनी अनेक व्याधीग्रस्तांना बरे केले आणि अज्ञानी लोकांना ज्ञानी बनवले। त्यांचे तेज पाहून अनेक जण त्यांचे शिष्य झाले। गुरु हेच साक्षात ब्रह्म आहेत याची प्रचिती या अध्यायात येते। अध्याय 14 सायनदेव भक्ती आणि क्रूर यवनराजा। सायनदेव नावाचा एक निष्ठावान भक्त श्रीगुरूंना शरण येतो। त्याचा मालक एक क्रूर यवनराजा त्याला ठार मारण्याची धमकी देतो। सायनदेव घाबरून श्रीगुरूंकडे जातो। श्रीगुरू त्याला अभय देतात आणि चमत्कार घडतो। तो क्रूर राजा सायनदेवाला न मारता उलट त्याचा सन्मान करतो। जो श्रीगुरूंच्या आश्रयाला येतो त्याचे रक्षण साक्षात ईश्वर करतो। हा या अध्यायाचा बोध आहे। अध्याय 15 तीर्थयात्रा आणि ब्रह्मराक्षस उद्धार। तीर्थयात्रेला जात असताना श्रीगुरूंनी एका पिंपळाच्या झाडावर राहणाऱ्या ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला। त्याच्या पूर्वजन्मातील चुकांमुळे त्याला ते रूप मिळाले होते। श्रीगुरूंच्या नुसत्या दर्शनाने त्याला मुक्ती मिळाली। अध्याय 16 गुरुभक्तीचे महत्त्व। धौम्य ऋषींची कथा। गुरु आणि शिष्य यांचे नाते कसे असावे यासाठी श्रीगुरूंनी धौम्य ऋषी आणि त्यांच्या 3 शिष्यांची अरुणी, उपमन्यू आणि वैद कथा सांगितली। गुरूंची सेवा हीच सर्वात मोठी तपश्चर्या आहे आणि त्यातूनच मोक्ष मिळतो हे या अध्यायात स्पष्ट केले आहे। अध्याय 17 मतिमंद ब्राह्मणाला ज्ञानप्राप्ती। एका ब्राह्मणाला वेदांचे काहीच ज्ञान नसते म्हणून लोक त्याला हिणवत असत। तो व्याकुळ होऊन श्रीगुरूंना शरण येतो। श्रीगुरू त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवतात आणि तो ब्राह्मण एका क्षणात 4 वेदांचा आणि शास्त्रांचा जाणकार होतो। हा श्रीगुरूंच्या कृपेचा विलक्षण चमत्कार आहे। अध्याय 18 दरिद्री ब्राह्मणाचे भाग्य। घेवड्याचा वेल। श्रीगुरू भिलवडी येथे एका अत्यंत गरीब ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागतात। त्या ब्राह्मणाकडे काहीच नसते म्हणून त्याने अंगणातील घेवड्याच्या वेलाची भाजी करून श्रीगुरूंना वाढली। श्रीगुरूंनी जाताना तो वेल मुळासकट उपटून टाकला। ब्राह्मण दुःखी झाला पण तिथे खोदल्यावर त्याला सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडला। श्रीगुरू दुःख दूर करण्यासाठीच संकटे निर्माण करतात हे यातून दिसते। अध्याय 19 औदुंबर वृक्षाचे महात्म्य। श्रीगुरू औदुंबर वृक्षाखाली का राहतात आणि त्या वृक्षाची सेवा केल्याने काय फळ मिळते याचे सविस्तर वर्णन यात आहे। औदुंबर हा कल्पवृक्षाप्रमाणे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा आहे असे श्रीगुरू सांगतात। अध्याय 20 मृतपुत्र जिवंत करणे। औदुंबर येथे एका ब्राह्मण स्त्रीचा एकुलता एक मुलगा आजाराने मरण पावतो। ती स्त्री श्रीगुरूंच्या चरणी आपल्या मुलाचे प्रेत ठेवते। तिची आर्त हाक ऐकून श्रीगुरू आपल्या अमृतदृष्टीने त्या मुलाला पुन्हा जिवंत करतात। हा प्रसंग भक्तांना गहिवरून टाकणारा आहे। अध्याय 21 वांझ म्हशीचे दूध। एक अत्यंत गरीब ब्राह्मण दाम्पत्य श्रीगुरूंकडे येते। त्यांच्याकडे एक म्हातारी म्हैस असते जी कधीच दूध देत नसे। श्रीगुरूंच्या एका दृष्टिक्षेपाने ती म्हैस एकाच वेळी 5 घागरी दूध देऊ लागते। त्यांची गरिबी कायमची नष्ट होते। तर मित्रांनो, हे होते गुरुचरित्रातील अध्याय 12 ते 21 मधील श्रीगुरूंचे अद्भुत चमत्कार। श्रीगुरूंची कृपा झाली की अशक्य गोष्टीही शक्य होतात हेच यातून सिद्ध होते। पुढच्या भागात आपण अध्याय 22 पासून गाणगापूर निवासाचा प्रवास पाहणार आहोत। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। भेटूया पुढच्या भागात। धन्यवाद।